आखाती युद्धामध्ये अमेरिकेनं अभूतपूर्व यश मिळवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोनची क्षमता संपलीये असा दावा सुद्धा ट्रम्प करतायत। इराणला आपल्या चुकीच्या कामांची शिक्षा मिळाल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। आम्हाला होर्मुझची गरज नाही असं म्हणत तेल आणि गॅस उत्पादनामध्ये अमेरिका नंबर 1च आहे असाही दावा ट्रम्प यांनी केलाय। You know what? We'd still be winning and winning big. Had I not terminated that terrible deal, and I was so honored to do it. I was so proud to do it. It was so bad right from the beginning. Right now, the strongest in history. In 1 year, we've taken a dead and crippled country. I hate to say that, but we were a dead and crippled country after the last administration. America has plenty of gas. We have so much gas. Under my leadership, we are #1 producer of oil and gas on the planet without even discussing the millions of barrels that we're getting from Venezuela, Saudi Arabia, and Russia combined. And that number will soon be substantially higher than that. There's no country like us anywhere in the world, and we're in great shape for the future. The United States imports almost no oil through the Hormuz Strait, and won't be taking any in the future. We don't need it. We haven't needed it, and we don't need it. We've beaten and completely decimated Iran. They are decimated, both militarily and economically and in every other way. And अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा इराणकडून फेटाळण्यात आलेला आहे। ट्रम्प यांचं वक्तव्य अत्यंत खोटं आणि निराधार असल्याचा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं आता केलेला आहे। इराणची युद्ध सुरू ठेवण्याची अजून तयारी आहे अशी स्पष्ट भूमिका इराणकडून आता मांडण्यात आलेली आहे। इराणनं 100हून अधिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डनं केलेला आहे। इस्रायलचे तळ, आखाती देशांमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळ आणि आस्थापनांना लक्ष्य केलं गेल्याचं इराणनं स्पष्ट केलंय। मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या मुबारक्केह या स्टील कंपनीचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।